दसरा मेळाव्याला अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्याला सध्या शिवाजी पार्क सज्ज होताना दिसून येते। आपण सध्या शिवाजी पार्कवरती आहोत आणि ठाकरे गटाकडून मंडप बांधण्यासाठी आणि संपूर्ण मैदान सज्ज करण्यासाठी तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र जर बघितलं तर संपूर्ण मैदानात मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे। गेले काही दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झालेला होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की संपूर्ण मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, गवत उगवलेलं आहे, त्यासोबतच संपूर्ण मैदानात चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि या सगळ्या पाण्याचा सभेपूर्वी निचरा केला जाणार आहे। आपण बघतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जे गवत या संपूर्ण मैदानात जमलेलं आहे त्याची छाटणी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। तसेच पाण्याचा निचरा देखील केला जाणार आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा हा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती पार पडणार आहे, तर शिंदे सेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदानात पार पडणार आहे। आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी पालिकेने मैदान हे ठाकरे गटाच्या हवाली केलेलं आहे आणि आपण बघतोय की आता तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे। संपूर्ण मैदानाच्या केंद्रस्थानी एक मोठा मंच उभारण्यात आलेला आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला आपण बघतोय की आसन व्यवस्था देखील करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। सध्या मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे शिवसैनिक येतील त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून खुर्च्या देखील इकडे मांडण्यात आलेल्या आहेत। हजारोंच्या संख्येने यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे येतील आणि त्यांच्यासाठी आपण बघतोय की सगळी तयारी सध्या ठाकरे गटाकडून सुरू आहे। सध्या राज्यात पाऊस मुसळधार पडतोय, मराठवाड्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही पूर परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचा सगळ्यात राजकीय पक्षांनी आरोप केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी देखील असेच आरोप हे राज्य सरकारवरती केलेले आहेत आणि आता परवाच्या दसऱ्या मेळाव्यात नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात, कशा प्रकारे राज्य सरकारला या पूर परिस्थितीवरून घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।